हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज आषाढी एकादशी निमित्त मी उपवासाचा डोसा करायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी 5 ते 6 तास वरई आणि शाबू तांदूळ भिजत घातले होते. 5 ते 6 तास भिजवत घालायचे. त्याच्यानंतर मी मिक्सरमधून काढून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करून डबल एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं होतं. सो मी काढून घेतलं. आता दही त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि तुम्ही असं पण करू शकता. हे जे आता मी करत आहे की पीठ आणि दही आणि पाणी इक्वली, जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं आणि शेवटी नंतर मी लास्ट मिक्सरमधून काढून घेतलं आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी तर चेक करू शकता कशी बनली आहे. त्याच्यानंतर आता खोबऱ्याची चटणी करायची होती. सो खोबरं आणि त्याच्यामध्ये मिरची टाकून मी मिक्सरला बारीक करून घेतली. फायनली ते आता तयार होतं. आता त्याच्यानंतर आता आपण डोसा बनवायला घेऊया. सो अगोदर पाण्याचा शिंपाडा देऊन थोडंसं ऑइल तुम्ही स्प्रेड करू शकता. हे थोडं स्टिकी डोसा असतो त्याच्यामुळे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण शाबूचं तांदूळ घातलं असतं ना, त्याच्यामुळे मग तुम्ही टाकू पण शकता तेल. मी तर थोडंसं स्प्रेड केलं होतं. सो तुम्ही आता बघू शकता की डोसा कसा बनत आहे. सो उपवासाचा डोसा मी फर्स्ट टाईमच केला होता. सो पहिला एक व्यवस्थित बनला नव्हता, पण दुसरा झाला परफेक्ट. तुम्ही ते बघू शकता की कसा बनला आहे. तुम्ही छोटे छोटे डोसे करून घेतले आणि असंच पहिल्यांदा पाण्याचा शिंपाडा देऊन थोडंसं पुसून घ्यायचं आणि थोडंसं तुम्ही ऑइल स्प्रेड करून मग नंतर त्याच्यावरती बॅटर टाकून डोसाचे स्प्रेड करून असं करून घ्यायचं होतं. सो इथं आता फायनली डोसा वगैरे तयार झाले होते सर्व करून. तुम्ही ते बघू शकता आणि खायला पण छान झाले होते. सो एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय